तर बघा आता इथं क्वेश्चन दिलेला आहे 2. तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय आहे की 3 सॉल्व करायचे. किती सॉल्व करायचे? 3. ठीक आहे. तर फर्स्ट दिलेलं बघा, इफ ए इक्वल्स टू, एक मॅट्रिक्स दिलेला आहे. मॅट्रिक्स दिलेला आहे 2 -3 1 5 अँड कॉमा देऊन इथं बी एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि नंतर काय सांगितलं आहे? व्हेरीफाय. बघा हा जो बी मॅट्रिक्स आहे तो बी मॅट्रिक्स दिलेला आहे 2x3चा आणि हा काय 2x2चा होता. तर 2x3च्या मध्ये काय दिलेलं आहे? 3 - 1 2 आणि 1 0 1 आणि व्हेरीफाय दॅट. तर ब्रॅकेटमध्ये ए इंटू बी रेस टू टी दिलेलं आहे. रेस टू टी म्हणजे काय? ए बी ट्रान्सपोज काढायचं आहे. ठीक आहे. आणि नंतरनं बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं व्हेरीफाय करायचं आहे. तर व्हेरीफायमध्ये बघा सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आहे? सोल्युशन. तर मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स दिलेला आहे. मग मॅट्रिक्स ए काय दिलेला आहे? ए इक्वल्स टू 2x2चा मॅट्रिक्स आहे 1 -3 1 आणि 5. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बी काय दिलेला आहे? बी इक्वल्स टू 3 - 1 2 1 0 1. ठीक आहे. आणि आपल्याला काय व्हेरीफाय करायचं आहे? तर बघा आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. बघा ए बी ट्रान्सपोज इक्वल्स टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. हे आपल्याला काय करायचं? व्हेरीफाय करायचं. मग बघा आता एल एच एस घ्या. मग एल एच एस इक्वल्स टू ए इंटू बी ट्रान्सपोज. आता ए इंटू बी ट्रान्सपोज काढायसाठी आपल्याला पहिले ए इंटू बी काढावं लागेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू? इथं ए इंटू बी काढू. मग बघा ए काय आहे? 2x2चा मॅट्रिक्स आहे इंटू बी काय आहे? बी हा 2x3चा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं जर बघितलं आपण, बघा आता मल्टिप्लिकेशनसाठी क्रायटेरिया राहतो की फर्स्ट मॅट्रिक्समधले नंबर ऑफ कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्समधले नंबर ऑफ रो कशा पाहिजे? सेम पाहिजे, तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? इथं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग इथं काय आहे? ए इंटू बी जो मॅट्रिक्स आहे तो काय येणार? 2x3चा येणार, कारण इथं 2 आहे इथं 3 आहे. ठीक आहे. मग बघा आता हा आपण फाइंड आउट करू. मग इथं येणार ब्रॅकेटमध्ये 2 - 3 1 आणि 5. ठीक आहे. याला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. मॅट्रिक्स 3 - 1 2 1 0 1 मॅट्रिक्स सोबत. ठीक आहे. मग बघा आता मल्टिप्लिकेशन करू आपण. इथं मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स येणार आहे आपला 2x3चा. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2 रो आणि 3 कॉलम येणार. मग आता बघा मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ठीक आहे. मग आता बघा फर्स्ट रो काय इथं आपला? तर फर्स्ट रो आहे 2 आणि -3. मग बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 3. बघा मी इथं काय करतो आता? ब्रॅकेट देतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. 2 इंटू 3. ठीक आहे. हा 2 इंटू 3. त्याच्यानंतर मायनस तर प्लस पुन्हा ब्रॅकेटमध्ये -3 इंटू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो काय इथं? 2 इंटू -1 प्लस -3 इंटू 0. ठीक आहे. पुन्हा नेक्स्ट. तर नेक्स्ट बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग फर्स्ट रो 2 इंटू 2 प्लस 2 इंटू 2 प्लस आता -3 इंटू 1 -3 इंटू 1. ठीक आहे. मग बघा इथं हा कॉलम कंप्लीट होणार. आता बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग आता बघा सेकंड रो काय इथं
1. मग सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट काय आहे 1, 3, ठीक आहे, प्लस त्याच्यानंतर ना 1 इंटू -1, 1 इंटू सॉरी बघा, फर्स्ट एलिमेंट इंटू फर्स्ट एलिमेंट, ठीक आहे, फर्स्ट एलिमेंट इंटू सेकंड एलिमेंट, सॉरी सेकंड एलिमेंट इंटू सेकंड एलिमेंट, मग फर्स्ट एलिमेंट इंटू फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट काय इथं 5 इंटू 1, ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट फर्स्ट एलिमेंट काय आहे 1 इंटू -1, ठीक आहे, प्लस 1 इंटू सॉरी 5 इंटू 0, 5 इंटू 0, त्याच्यानंतर ना सेकंड रो थर्ड कॉलम, मग सेकंड रो काय 1 इंटू 2 प्लस 5 इंटू 1, मग बघा हा आला मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स. मग आता काय करायचं इथं कॅल्क्युलेशन करायचं. मग बघा 3 दुने 6 प्लस आता -3 इंटू 1 ते काय येणार -3 येणार. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा इथं काय येणार 3 दुने सॉरी बे एक बे पण त्याला मायनस साईन येणार -2 प्लस -3 इंटू 0 0च येणार. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता बघा 2 2 चा 4 प्लस इथे काय येणार -3. त्याच्यानंतर ना नेक्स्ट इथे येणार 3 1 जा 3 प्लस 5 1 5, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा ब्रॅकेट टाकायची, प्रत्येकाला ब्रॅकेट टाकायला काही पैसे लागत नाही, ठीक आहे. ब्रॅकेट जर टाकले तर आपला आन्सर चुकणार नाही, ठीक आहे. -1 इंटू -1 -1 प्लस 5 इंटू 0 0, आणि त्याच्यानंतर ना लास्ट काय आहे 2 इंटू 1 2 प्लस 5 इंटू 1 5, ठीक आहे. आणि हा आपला मॅट्रिक्स कंप्लीट. मग बघा ए इंटू बी मॅट्रिक्स काय आला बघा, ए इंटू बी मॅट्रिक्स आला. आता बघा 6 मधून 3 गेले, खाली राहिले 3, आणि -2 प्लस 0 ते काय येणार -2, आणि 4 प्लस -3 म्हणजे इथे येणार 1. त्याच्यानंतर इथं 5 आणि 3 8, ठीक आहे. -1 0 -1 प्लस 0 -1, 5 आणि 2 7, ठीक आहे. मग आता हा कोणता मॅट्रिक्स आला ए बी मॅट्रिक्स आला. पण आपल्याला इथं काय पाहिजे LHS मध्ये ए बी ट्रान्सपोज पाहिजे, ठीक आहे. मग बघा आता पुढच्या पेजवरती आपण हा ए बी मॅट्रिक्स घेऊन जाऊ आणि याचं काय करू ट्रान्सपोज फाइंड आउट करू. काय करायचं ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं, ठीक आहे. मग बघा दिस इज ए बी मॅट्रिक्स आणि आपली LHS काय होती LHS इज इक्वल्स टू ए बी ट्रान्सपोज. मग आता बघा ए बी ट्रान्सपोज काय येणार आहे, मग हा जो ए बी मॅट्रिक्स आहे याला काय आहे याच्या रो कॉलममध्ये कन्वर्ट करायचे. मग याची फर्स्ट रो काय आहे तर बघा फर्स्ट रो आता मी इथं वेगवेगळे कलर करतो म्हणजे तुम्हाला इथं अंडरस्टँड होईल, ठीक आहे. मग सपोज आपण याचा कलर केला हे, ठीक आहे, आणि याचा कलर करू ग्रीन, ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आता ट्रान्सपोज लिहायचं. मग ट्रान्सपोज लिहिताना काय करायचं रोला कॉलममध्ये लिहायचं म्हणजे हा 3 -2 1, आणि इथं काय आहे 8 -1 आणि 7, ठीक आहे. हा मॅट्रिक्स कंप्लीट. मग बघा LHS इक्वल्स टू ए बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू काय आलं आपलं ए बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू 3 8 -1 -2 -1 1 7, ठीक आहे. हा किती क्रॉस किती झाला 3 क्रॉस 2 चा 3 क्रॉस 2. आता आपल्याला काय करायचं RHS फाइंड आउट करायची. मग आपली RHS काय RHS
RHS इक्वल्स टू आपल्याला सांगितलं आहे मागच्या पेजवरती बघा, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. ठीक आहे, इथं काय सांगितलेलं आहे, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. मग सगळ्यात पहिले काय करायचं, बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज फाइंड आउट करायची. ठीक आहे, मग बघा आता मी इथून ए बी मॅट्रिक्स कॉपी करून घेतो आणि त्यांचे ट्रान्सपोज फाइंड आउट करून त्याला पुन्हा काय करतो, त्यांचं पुन्हा मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ठीक आहे, तर बघा ठीक आहे, ते कॉपी होत नाही, आपण पुढच्या पेजवरती डायरेक्ट राईट करून घेऊ. ठीक आहे, कधी कधी कॉपी होत नाही. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, आपण डायरेक्ट त्याला काय करू, राईट करून घेऊ. तिथं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर कॉपी करू, राईट करून घेऊ. ठीक आहे, झालंय कॉपी. मग बघा आता ए आणि बी मॅट्रिक्स. ठीक आहे, आता ए ट्रान्सपोज काढा. मग ए ट्रान्सपोज जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, ए ट्रान्सपोज म्हणजे याच्या रो काय करायचे, कॉलम मध्ये लिहायचे. मग बघा ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू, आता फर्स्ट रो काय इथं 2 - 3 आणि सेकंड रो काय 1 आणि 5. हा झाला ए ट्रान्सपोज. आणि बी ट्रान्सपोज, तर बी ट्रान्सपोज काय येणार आहे बघा, फर्स्ट रो 3 - 1 2 आणि इथे येणार 1 0 1. ठीक आहे, आता ए ट्रान्सपोज काढला, बी ट्रान्सपोज काढला, आता काय करायचं, ए ट्रान्सपोज इंटू बी ट्रान्सपोज. मग बघा इथं येणार RHS इज इक्वल्स टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. ठीक आहे, मग आता बी ट्रान्सपोज किती बाय कितीचा आहे, बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू, आता बघा याच्यामध्ये नंबर ऑफ रो आहे 3 आणि कॉलम किती आहे 2 आहे. ठीक आहे, इंटू ए ट्रान्सपोज मध्ये नंबर ऑफ रो आहे 2 आणि कॉलम पण किती आहे 2 आहे. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ठीक आहे, कारण की हे काय सेम आहे, हे काय सेम आहे. मग आता आपण इथं मल्टिप्लिकेशन करणार. ठीक आहे, मग बघा इथं मी पेजला 2 याच्यात डिवाइड करतो आणि ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग आता बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू, बघा आता सगळ्यात पहिले बी ट्रान्सपोज लिहा. बी ट्रान्सपोज काय 3 1 -1 0 2 आणि इथं 1. ठीक आहे, हा काय बी ट्रान्सपोज आहे. आणि ए ट्रान्सपोज काय 2 1 -3 आणि 5. ठीक आहे, हा काय बी ट्रान्सपोज आहे. मग बघा मल्टिप्लिकेशन करताना बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू, मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स किती येणार आहे बघा, आता मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स येणार आहे 3 क्रॉस 2चा. किती येणार आहे 3 क्रॉस 2, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रो 3 राहणार आहे आणि कॉलम किती राहणार आहे तर 2 राहणार आहे. ठीक आहे, मग बघा आता मल्टिप्लिकेशन लिहू आपण स्टार्टिंग पासून. ठीक आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट किती येतं 3, मग 3 इंटू 2 प्लस फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग इथं काय 3 इंटू 1 सॉरी, बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 3 आणि सेकंड एलिमेंट आहे 1. बघा 3 इंटू 2 1 इंटू -3. ठीक आहे, हे झाला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 3 इंटू 1 प्लस 1 इंटू 5.
1 इंटू 5. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे -1 आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस 0 इंटू -3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना प्लस, आता बघा इथं सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे इथे येणार आहे -1 इंटू 1 प्लस 0 इंटू 5. ठीक आहे. आता बघा थर्डमध्ये आपल्याला सॉल्व करायचं. ठीक आहे. मग थर्ड एलिमेंट बघा, आता थर्ड रो फर्स्ट कॉलम मग इथे येणार आहे 2 इंटू 2 प्लस 1 इंटू -3. 1 इंटू -3. त्याच्यानंतर ना 2 इंटू बघा थर्ड रो सेकंड कॉलम 2 इंटू 1 प्लस 1 इंटू 5. ठीक आहे. मग बघा बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज आता आपला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग इथे येणार आहे इक्वल्स टू बघा इथं येईल 3 दुने 6 प्लस इथं किती येणार -3. त्याच्यानंतर 3 1 3 प्लस 5 1 5. आता -1 इंटू 2 किती येणार -2 प्लस 0. ठीक आहे. कारण की 0 इंटू -3 0 येणार. ठीक आहे. -1 इंटू -1 प्लस 5 इंटू 0 0. 2 2 जा 4 प्लस इथे किती येणार -3. त्याच्यानंतर 2 1 जा 2 प्लस 5 1 5. ठीक आहे. हा मॅट्रिक्स कंप्लीट. म्हणजेच बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू, आता बघा 6 मधून 3 गेले 3 राहिले 5 आणि 3 8 -2 प्लस 0 -2 -1 प्लस 0 -1 4 प्लस -3 किती येणार 1 आणि 5 आणि 2 7. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय इक्वल्स टू RHS. मग बघा इथं LHS इक्वल्स टू RHS आलं. मग लास्टला लिहायचं हेन्स आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं AB ट्रान्सपोज A इंटू B ट्रान्सपोज इज इक्वल्स टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज इक्वल्स टू मग किती आला आपला 3 8 -2 -1 1 7. हेन्स प्रूव्ड. प्रूव्ह दॅट आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं AB ट्रान्सपोज इज इक्वल्स टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. ठीक आहे. मग बघा एवढं सगळं 4 मार्कासाठी आलेलं होतं. तर सगळ्यात पहिले आपण काय केलं AB मॅट्रिक्स लिहिला. आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं AB ट्रान्सपोज इज इक्वल्स टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. मग आपण LHS घेतले. ठीक आहे. LHS काय AB ट्रान्सपोज काढायचं आपल्याला. काय काढायचं AB ट्रान्सपोज. तर AB ट्रान्सपोज काढायसाठी A इंटू B करायचं. पहिले बघितलं चेक केलं AB पॉसिबल आहे की नाही. AB पॉसिबल आहे. तर AB मॅट्रिक्स हा 2x3 चा येत होता. मग AB मॅट्रिक्स फाइंड आउट केला. AB काढल्यानंतर ना ABचा ट्रान्सपोज घेतला. मग ट्रान्सपोज म्हणजे काय की रोला कॉलममध्ये कन्वर्ट करायचं. नंबर ऑफ रोज कन्वर्टेड इंटू नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे रोला कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहायचं. तर आपण लिहिल्यानंतर ना आपल्याला AB ट्रान्सपोज मॅट्रिक्स भेटला.
नंतर आपण काय केलं, राईट हँड साईड बघितली, तर राईट साईडला सांगितलं होतं बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. मग पहिले आपण ए बी मॅट्रिक्स लिहिले, त्यांचे करस्पॉन्डिंग ट्रान्सपोज फाइंड आउट केले. नंतरनं बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. मग इथं पहिले बी मॅट्रिक्स लिहिलं, बी ट्रान्सपोज लिहिला, नंतर ए ट्रान्सपोज. दोघांची ऑर्डर चेक केली, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल की नाही, मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं, इथं मॅट्रिक्स फाइंड आउट केला. ठीक आहे, तर तो मॅट्रिक्स आणि आपला जो पहिला मॅट्रिक्स होता ट्रान्सपोजचा ए बी ट्रान्सपोज सेम आला आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालं आहे. ठीक आहे, इक्वल्स टू RHS. मग LHS इक्वल्स टू RHS आलं आणि आपल्याला ए बी ट्रान्सपोज इक्वल्स टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज भेटलं. ठीक आहे, तर हा क्वेश्चन होता 4 मार्कासाठी. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा.